शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित भेट, मातोश्रीवर गुप्त बैठका. खरं तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी येत आहेत. या निवडणुकीच्या दृष्टिकोनाने महायुतीसमोर एक मोठं आव्हान असणार आहे का? मात्र महायुतीचे नेते असं म्हणतात की राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्रित आले तरी आम्हाला यांनी काही फरक पडणार नाही, की विधानसभेमध्ये जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. मुळात मला असं वाटतं की गुप्त बैठका वगैरे शब्द वापरायची काही गरज नाही. एकदा जर ठरवलेलं आहे की मनातलं सगळं मळब बाजूला ठेवून आता नवा प्रवास सुरू झालेला आहे. एकदा नवा प्रवास सुरू झालाय म्हटल्यावर पुन्हा वेगळे काही किंतु परंतु असण्याचं कारण नाही. त्यामुळे अशा भेटी वारंवार होणार आहेत. अशा भेटींच्या निमित्ताने वारंवार दोनही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमात, ते फक्त राजकीय नाही तर कौटुंबिक, जिव्हाळ्याच्या आणि अनौपचारिक प्रसंगी सुद्धा आपल्याला एकत्र दिसणार आहेत. तसे ते दिसत आहेत. त्यात काही वेगळं विशेष असायचं कारण नाही. राहिला प्रश्न महायुतीचा, मला वाटतं तेव्हा यथावकाश त्या प्रत्येकाला आम्ही उत्तरं देऊ. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी असं एक वक्तव्य केलंय की उद्धव ठाकरे यांनाच राज ठाकरे यांना सोबत घेण्याची अगदी झाली आहे. मात्र राज ठाकरेकडून यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद किंवा दोघांनी युती करण्यासंदर्भात आणखी कुठला होकार त्यांनी दिलेला नाही. दरेकर नेते आहेत का? प्रवीण दरेकर जर भाजपचे नेते असतील तर आशिष शेलार आणि कंबोज या दोघांनी दरेकरांना का बरं सुधरू दिलेलं नाही अजूनही? दरेकरांची पिछेहाट करून ज्या पद्धतीने आशिष शेलारांनी सरशी घेतली आणि मंत्रिपद पटकावलं, दरेकर मात्र अजून आहे तिथेच आहेत. दरेकरांना फक्त सगळ्यांचा वाईटपणा घेण्यासाठी दरेकरांनी पुढाकार घ्यायचा आणि बाकी SRAची भेळ असेल किंवा इतर काही मंत्रिपदांचा खेळ असेल तेव्हा मात्र शेलार, कंबोज यांच्यासारखे सगळे लोक पुढे येणार. असो, काही हरकत नाही. प्रवीण भाऊंचे आम्ही हितचिंतक आहोत. पुढे खरं तर गुलाबराव पाटील यांनी भाजपाला गळ घातली की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती करावी. म्हणजे जिथं भाजप 100 जागा लढणार आहे तिथं आम्ही 50 तरी ताकदीने लढू, परंतु युती ठेवा, कारण की जर युती नाही ठेवली तर कार्यकर्ता मरून जाईल, अशी त्यांनी भाजपाला खरं तर गळ घातलेली दिसते. तर काय, कसं त्यांच्या विधानाकडे बघताय? अहो, भाजप जर यांच्या आयुष्यातनं वजा केली तर ह्या सगळ्यांचीच अवस्था डस्टबिन मधल्या कचऱ्यासारखी आहे. भाजप एक अदृश्य शक्ती यांच्या पाठीशी आहे म्हणून हा डोलारा सगळा दिसतोय. पण गुलाब पाटलांनी गळ घातली आहे तर मला खरा प्रश्न पडलाय तो ठाण्यातला, नवी मुंबईतला, की गणेश नाईक आणि शिंदेचे लोक कसे एकमेकांना जमवून घेणार आहेत. मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं गणित आहे. तिथलं गणित जर जुळत असेल आणि गणेश नाईक मला नाही वाटत की या सगळ्यात नमती बाजू घेतील म्हणून. पण असो, इतरांचं काय चाललंय त्याच्यात डोकावण्यामध्ये शिंदेच्या सगळ्या त्या भाटांना रस आहे. मला काही त्याच्यावर भाष्य करायचं नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. खरं तर दिवाळीच्या तोंडावरती वीज दरवाढीचा सुद्धा शॉक सध्या लागणार आहे. जवळपास म्हणजे 35 ते 90 पैशांनी ही दरवाढी केली आहे. याला शेतकऱ्यांचा फटका बसणार. खरं तर मराठवाड्यातला संपूर्ण शेतकरी आत्ता त्यांची शेती पाण्याखाली आहे. सगळा सुपीक जमिनीचा थर वाहून गेलेला आहे. हेक्टरी 50,000ची मागणी मान्य झाली नाही. ओला दुष्काळ अजून जाहीर झालेला नाही. अशी सगळी एकूण परिस्थिती बघता या दुष्काळग्रस्त लोकांचे प्रश्न चर्चेला घेण्याच्या ऐवजी जाणीवपूर्वक नॉन इश्यूज आणून भाजपा लक्ष डायव्हर्ट करू इच्छिते. आणि हे लक्ष डायव्हर्ट होत असताना वीजवाढीचा जो मुद्दा आहे, जो खरा तर महत्त्वाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या एकूण आयुष्यावर परिणाम करणार आहे, मध्यमवर्गीयांच्या आयुष्यावर परिणाम करणार आहे, त्याच्यावर मात्र चर्चा होणार नाही. किंबहुना सगळे नॉन इश्यूज अशा महत्त्वाच्या मुद्द्यांना झाकळून टाकतील अशी एक वेगळी समांतर व्यवस्था भाजपाकडनं आखली जाते, जी चिंताजनक आहे. मात्र 11 तारखेला मराठवाड्यात शेतकऱ्यांच्यासाठीचा आमचा मोर्चा असणार आहे आणि तिथून पुढे भाजपाच्या अशा एका तुघलकी निर्णयाच्या विरोधात सेना रस्त्यावर उतरणार आहे आणि जिल्ह्यातनं त्या विरोधातल्या आंदोलनं आणि निषेध मोर्चे आणि एकूण आमची मांडणी आपल्याला दिसेल. तर सध्या पुण्यातला गुन्हेगारीचा विषय जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे. निलेश गायवळचा विषय तर खरं तर खूप मोठा प्रचंड चर्चेमध्ये आहे. अशामध्येच रवींद्र धंगेकर यांनी एक आरोप केला आहे की चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील एक पाटील नावाचा व्यक्ती निलेश गायवळ यांच्या संपर्कात आहे. बघा, आता धंगेकर हे सध्या महायुतीमध्ये आहेत, ते सरकार पक्षामध्ये आहेत, ते शिंदेंकडे आहेत. भाजपाचे अनेक लोक जेव्हा शिंदेंची वेगवेगळी प्रकरणं काढत होते
आता शिंदेंची लोक भाजपाची प्रकरणं काढताहेत, याचा स्पष्ट अर्थ दिसत आहे की भाजपा आणि शिंदे यांच्यामध्ये एक मोठा कोल्ड वॉर चालू आहे. आणि या कोल्ड वॉरमध्ये आत्ता जी उडी घेतली आहे किंवा एक नवं प्रकरण आलं निलेश गायकवाडांचं, मुळात मी मघाशीही म्हटलं की अतिशय महत्त्वाचे मुद्दे असताना, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित असताना नॉन इश्यूज आणले जात आहेत. मुळात निलेश घायवळ सारखा कुख्यात गुंड, त्याला पासपोर्ट मिळतोच कसा आणि तो पासपोर्ट घेऊन जातो कसा काय? त्याला जाऊ दे आधी. ए दादा नको ना युवराजा. तर आता एकंदरीत सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे दोघांच्या भेटी चर्चा ही आहे. मेळाव्यामध्ये सुद्धा युतीची म्हणजे होईल, घोषणा होईल अशी चर्चा होती, मात्र त्या गोष्टी काही पुढे आल्या नाहीत. आज संजय राऊत यांच्या या घरगुती कार्यक्रमासाठी दोघं पण नेते एकत्रित भेटले. काय तुमच्या सध्या सर्व शिवसैनिकांच्या मनामध्ये सध्या उत्सुकता आहे किंवा कधी ह्या गोष्टी पुढे लोकांसमोर येऊ शकतात? मला वाटतं की प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ येण्याची गरज असते आणि त्या वेळी त्या गोष्टी होत राहतात. दसरा मेळावा मी त्याही दिवशी सकाळी म्हटलं होतं की ती एक सांस्कृतिक वहिवाट आहे जी प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेबांनी घालून दिलेली. त्या सांस्कृतिक वहिवाटेमध्ये जो पारंपरिक उपक्रम अपेक्षित होता, तो पारंपरिक रावण दहन आणि एकूण जो कार्यक्रम होता तो संपन्न झालेला होता. आता ज्या राजकीय घोषणा करायच्या आहेत किंवा कुणासोबत असलं पाहिजे, कुणासोबत नसलं पाहिजे किंवा कुणासोबत असू तर त्यावेळेला जागा वाटपांचं प्रपोर्शन काय असेल, या एकूण विषयांवर यथावकाश चर्चा होत राहतील. निश्चितपणे जो शब्द एकदा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी म्हटलेला आहे की महाराष्ट्राची जी इच्छा आहे ती होणार आहे, तर होणार आहे. प्रवीण दरेकर असं म्हणतात की जो आता वीज दरवाढीचा निर्णय घेतलाय त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला नाही, विरोधक आहेत ते आरोप करतच राहतील. त्याचा फटका जर शेतकऱ्यांना बसला नाही तर मग कुणाला बसला? मंत्र्यांच्या बंगल्यांवरचे 24 तास चालू असणारे AC आणि सगळे जे आधुनिक उपकरणं आहेत त्याचं बिल भरू शकत नाहीत मंत्री म्हणून त्यांना बसला काय? पण असो, मी पुन्हा म्हटलं ना की दरेकर बिचारे वाईटपणा घेत आहेत सारखे सारखे. शेलार आणि कंबोज सारखी माणसं मात्र सगळा मेवा खाऊन जात आहेत आणि दरेकरांच्या वाट्याला काही येत नाहीये. पण माझी सहानुभूती आहे दरेकरांच्या सोबत. एकंदरीत आपण बघितलं की याहोद्या सुषमा अंधारे, दरेकरांच्या समवेत माझी सहानुभूती आहे असं वक्तव्य जे आहे ते सुषमा अंधारे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.